गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर चाललो आहे परत क्लास आज परत. जरा लेट झाला आहे, मग जरा गडबडीत जात आहे. मग तुम्हाला थोड्या वेळात भेटतो, कारण की जरा पळत जातो ना, बस चुकल माझी. मी आलो आता कोल्हापूरवरून आणि आज जरा कोल्हापूरमध्ये ब्लॉग बनवला नाही म्हणून आलो डायरेक्ट. मग येताना पण काय नाही, मग 2-3 फक्त हे केलं, मग आलो लगेच घरी. आणि मी आलो आणि मोठ्या गाडीकडे लक्ष केलं माझं, आणि मग गाडीमध्ये काय ते बदल दिसायला म्हटलं जरा जाऊन बघूया. तर बघितलं तर काय, टायर पंक्चर. आता बघूया, गाडीचं टायर पंक्चर. म्हटलं आता जरा बघूया त्याला किती टायर पंक्चर, म्हणजे एकच झाला सोडा. हे बघा, पूर्ण टायर बसला आहे, म्हणजे याच्या पुढे नंतर बसणारच नाही. आणि टायर पण बघा किती नवीनच आहे, याच्यात पंक्चर झाला आहे. मग म्हटलं गाडी, आता गाडीच्या डिक्कीत पंप आहे का बघूया. घरी तर नव्हता, बघितला मी. गाडीच्या डिक्कीत आहे का बघूया. गाईच पंप नाही, काय त्याच्यात पंप नाही, खरं स्टेपनी आहे. स्टेपनीमध्ये हवा आहे. काय करूया, असंच ठेवलं तर टायर तर सगळं वाट लागेल टायराची. म्हणजे कसं आहे, सगळं टायर चिरलं जाईल ना. आणि ह्या शेतीत आम्ही गाडी कुठं बी घेऊन घेऊन बी जाऊ शकत नाही. बघा मागं आहे का पंप, इथं पण नाही. 1 मिनटं पप्पांना फोन लावतो, मग बघतो काय ते पंप कुठं आहे. गाडीची हालत बघा, सगळे धुळीनं हे झाल्या. आता घरी एकदा चेक करून येऊया अजून एकदा. घरात तर काय पंप नाही, मला वाटतं पंप गावाकडे आहे. मग आपण काय करू, स्टेपनी लावू. तर स्टेपनीमध्ये हवा आहे का बघू, आणि स्टेपनी लावून ठेवू. तर म्हणजे जर मम्मी म्हटली पंक्चर काढून आणायचा, तर स्कूटीवरती ठेवून आपण पंक्चर काढून आणू शकतो. तर मग आपण हे काय, कारण कसं आहे, उन्हात प्यायलाच कसं टायर गरम होतो आहे, आणि गरम झालं की परत ते हे होणार ना. उगाच टायर आहे तो बाद होईल, त्यापेक्षा स्टेपनी लावून ठेवू. काय नाही, स्टील ट्रिमवरती राहिली गाडी, काय विषय नाही. टायर बाद होईल ना, उगाच 6,000चं नुकसान व्हायचं, 6-7 हजारचं. चला गाईस, मग आता आपण स्टेपनीला पहिला ते टायरची नटं कशात बघू, कारण की वेगळा पाना येते म्हणते पप्पा, मग ते पाना बदलायला लागेल. जरा गाडी जराशी इकडं करायला लागेल, कारण की त्या बाजूला जरा अडचण होणार मला टायर खोलायला. जराशी का निघून येईल नाही, म्हणजे चुकून टाईट बीट घ्या. जराशी गाडी तिकडे घेऊया, म्हणजे हाय तशी फोममध्ये तिकडे घेऊ, म्हणजे होईल बरोबर. जर काय आपल्याकडे हे असतं का नाही पंप, तर हवा भरून ठेवली असती, काय विषय नाही. मग काय 2-2, 3-3 दिवसांना हवा निघाली असते ना. मग हे नसते तर आपण हवा भरून ठेवली असते. आता कसा टायर वगैरे सगळा फ्लॅट झाला, जरा पण हवा नाही त्या टायरमध्ये. म्हटलं जर आपण टायर काढून घेऊ, आणि जो स्टेपनी आहे तर लावून ठेवू बरं. आणि स्टेपनीमध्ये आणि हवा आहे म्हणून बरं ना, त्याच्यात आणि कुठून हवा भरायला गेला असतं. जर आपण गाडीला कोल्ड स्टार्ट ठेवू, म्हणजे कसं आहे, लय दिवसाने चालू केलं गाडी. तर अशी काय, म्हणजे कशी आहे, जराशी अशी आहे का ना, जरा आडवी करून, म्हणजे तिकडं गॅप असतोय, फक्त आपल्याला इथं टायर ॲक्सेस करायला जागा भेटेल, असं आपण जागा घेऊया. तर गाडीची हालत लई घाण, म्हणजे धूळ सगळी इकडे धुवायला लागणार. पप्पा आल्यानंतर मग पूर्ण आतनं बाहेरनं धुवू आपण. तर इथं गाडी अशी आडवी झालेली आहे. जास्त नको, एवढं स्कूल पास, म्हणजे आपल्याला ॲक्सेस आता आलाय पूर्ण. आपण गाडी हे करून हे गाईज, चावी कुठे गेली, चावी इथं आहे. मागणार सामान काढूया, पहिला टायर खोलून जॅक लावून घेऊ, नंतर सामान.
यो है जैक, इसको लगाएंगे इधर गाइज. हे आपलं गाईज हे जॅक लागलेला आहे. आता आपण नट्ट सेल करून घेऊ. नट्टांसाठी लागणार आपल्याला पहिले चावी आहे का नाही इकडे घेऊ. कसं आहे पहिले डिक्कीत आम्ही स्कूटीची चावी टाकल्या वगैरे ह्याच्यात टाकली म्हणजे ही गाडी खोलता पण येणार नाही आणि मार आणि वेगळा बसेल आपल्याला. आता हे पानं आहे याच्यानं आपण टायर खोलू. याच्यात जरा नट्ट तशी आहेत म्हणजे हे पानं बसले त्यात मला वाटते तर. हे गाईज हे बघा हे टायर आहे. हे गाईज ह्या स्टेपने याच्यात आहे हवा. मग आपण ही स्टेपने आता लावू. गाईज आपण हे आता नट्ट काढून घेऊ. आता त्याला वरती करून घेऊ गाडी. गाईज हे बघा टायर काढला आहे आणि टायर इथे ठेवला आहे. जर गाडी चुकून पडली खालती तर ती गाडी पूर्ण खालती टेकणार नाही, डायरेक्ट टायरवरती टेकणार म्हणजे गाडीला काय डॅमेज होणार नाही. आता इथे हे गाईज दोरी काढून तिथे टाकली. आता ही गाडीचा टायर आपण तिथं लावू. गाईज एक चूक झाली, जॅक याच्यावरती लावायचा होता चुकून आपण त्याच्यात डायरेक्ट लावला आहे. आता परत हे लावायला लागणार वरती करायला. ओके गाईज एक मॅटर परत झाला. त्या टायरची PhD नट्टांची PhD वेगळी आहे आणि याची PhD वेगळी आहे. एवढा गॅप पडतो आहे म्हणजे बसत नाही टायरला. हा तर जुना टायर बसवायला लागेल. परत मी त्याच्यावरती ठेवलं आहे. बघूया थांबा. फायनली गाईज
बसूनच राहिलो बघा. काय झालं तर इथं जरासं उंच आहे भाग, तिथे गाडी लागली म्हणून ते चढत नव्हता. आता बरोबर लागले, आता चढून जाईल. आता लवकर लवकर नट लावूया आणि गाडी खालती ठेवूया. मला असं वाटतं गाडी तर टच होईल, कारण की ते गॅप कमी आहे. इथं गॅप आहे तेवढंच, इथं गॅप बघा आणि इथं गॅप बघा. एक 2 इंचाचा कमी फरक आला आहे टायरामुळे. टायर मोठा वाटता. टायर बसवला शेवटी. अरे काय अडचण आली माहीत का, मी चुकून का नाही जरा वरती आहे का नाही तिथंच गाडी लावली. त्याच्या नादात काय नाही तो टायरच बसत नव्हता. तरी पण काय नाही, 2 गॅप आहे आणि त्या बाजूला 3 बोटाचा आहे. सस्पेन्शनमध्ये तो टायर मोठा निघाला आहे आणि गाडी एका बाजूनं मोठी दिसायला. तो टायर साईज मोठा आहे ना म्हणून. त्याला फायनली लागला तर टायर. हवा पण बरोबर आहे, होईल थोडा. बघू पहिला हे आहे ते आवरून घेतो पहिला, मग बाकीचं. आता हे टिक्की बी लावलीशी, चावी आहे सोडा. चला गाईज, फायनली आपण टायर चेंज केला आहे. त्याला भीती वाटत होती टायर ना बसलं. दोन्ही बी टायर बसत नव्हते ना का, दोन्ही बी टायर बसत नव्हते, मग भीती वाटायला लागली. हे बघा टायर. आता याला ठेवूया आपण डिक्कीत. आलो आहे, जड आहे हे, साईज बारका आहे त्याच्यापेक्षा आणि ते उंच होते. त्याला काय याला ठेवू आता डिक्कीत. हां, हे ठेवला तिथं. कापड ठेवा. तर जेव्हा मम्मी म्हणेल तेव्हा पंचर काढून आणू आणि तिथंच चेंज करू. इथं आपण काय आता चेंज करणार नाही, त्या तिथं जाऊन चेंज करायचा. जागा इथं ठेवूया हे जॅक पण. आणि हे मेन, हे ते लाकूडले मेन आहे. आता यापुढे कधी बी टायर चेंज करणार असू द्या गाडीचं मी, त्याला हे लावायला लक्षात ठेवायला लागेल. होतं मला लक्षात, लहानपणी असताना मी लावत होतो. खरं नंतर वाटलं की असं चेंज होऊन जात असणार, खरं एवढा उघड होणार माहीत नाही. हे पाना पण वाटला आहे, त्याच्यासाठी पप्पाने दुसरे घेतले. खरं त्याला अटॅच करायचं अजून एक पानं गावत नाही. टायर बसून आलो, बघितलं जाता किती हे लागलं. मध्ये भीती वाटली, टायर कुठला तो जुना बी लागत नव्हता, नवीन पण लागत म्हणजे स्टेपनी बी लागत नव्हता. काय एवढी भीती वाटली. आता टायर बदलू कसं. एक तर ते मी लाकूड लावा नव्हता खालती, त्याच्यानं मग गाडी जास्त उचलत नव्हती. बरं झालं तिथे 2 विट्टा होत्या, त्या उचलून लावले टाईल्स मी खालती आणि त्याच्यानं गाडी उंच झाली. तरी बी बसत नव्हतं, लई भीती वाटत होती. मला वाटलं PhD वेगळी आहे, मोजलं तरी बी बरोबर म्हणजे वेगळं वाटत होतं. खरं मी चुकलो तिथं. खरं टायर बसला फायनली. मग हा तशी गाडी घेतली रिवर्स आणि हा ती तशी लावली आणि टायर बदलून तर मम्मीला म्हणायचं टायर पंक्चर झाला आहे. आता ते कसं बघायचं, कसं काय चेंज करायचं. मम्मी म्हणत्या आपण तसं चेंज करू. आता मम्मी म्हटले जर काढून आण जा, म्हणजे हीच गाडी घेऊन तिकडे जायचं, तर चेंज करायचं आणि हा त्याच्यानं लावायची. खरं ते टायर लागला हवा नसते वाटतं. हवा असली की टायर असंच फिरतोय गारगार, म्हणजे स्मूथ फिरतोय. बघूया आजचं हेच ब्लॉग आहे. तर संध्याकाळी कुठे जाते बघूया, ते संध्याकाळी तुम्हाला अपडेट करतो नाही. ओके गाईज, भेटू थोडा वेळ. तुम्हाला जातो जरा घरातले बी कामं आवरायचे, घरातली कामं आवरूया आणि हे करूया. ओके गाईज, बाय बाय.